पुन्हा एकदा जाणार आहोत. आकांक्षा गिरगावातच आहे. गिरगावातल्या यात्रेचा उत्साह टिपते. आकांक्षाकडे जाऊया. अगदी अश्विन, खरं तर जसजशी ही यात्रा पुढे चाललेली आहे तसतशी रंगत अधिक वाढते आहे आणि गिरगावकरांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. उत्साह वेळा जशा पुढे सरकत चाललेल्या आहेत तसा वाढत चाललेला आहे. आत्ता माझ्या सोबत मी बाईक रॅलीमध्ये आहे. सगळ्या रणरागिणी सज्ज आहेत बाईक रॅलीमध्ये. आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. ताई, काय सांगाल, आज या रॅलीमध्ये सहभागी झालात? पहिलंच वर्ष आहे? नाही, माझं हे तिसरं वर्ष आहे आणि मला एवढा आनंद होतोय ना की एवढं सगळेजण एवढे सगळे गिरगावात आलेत, येतात, एवढे फोटोग्राफर्स येतात. सकाळी खूप पहाटे लोक येतात, म्हणजे लिटरली लोक खूप लांबून लांबून हे रॅली बघण्यासाठी ट्रॅव्हल करतात. हा माहोल एकदम सुंदर आहे, अप्रतिम, एवढा आवडतो ना आम्हाला. बरोबर आहे, हा माहोल खूपच और आहे. आणि खरं तर गुढीपाडवा किंवा कोणताही सण साजरा कसा करावा तर तो गिरगावकरांकडे पाहिल्यावरती कळतं. या रणरागिणी सज्ज झालेल्या आहेत, बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या या बाईक या सजवण्यात आलेल्या आहेत. आपण जाणून घेऊयात की यंदाची त्यांची संकल्पना काय आहे. ताई, काय आहे यंदाची संकल्पना? आज ह्याची संकल्पना आहे की कशी बोलली तर मी संकल्पना काय आहे? बाईक सजवलेली दिसते. याची आहे की माझ्या लग्नाचा पहिला पाडवा आहे, त्या हिशोबाने म्हणून मला देवीचं काहीतरी करायचं होतं, म्हणून यावर्षी मी देवी आंबे माताचं केलं. किती दिवसापासून तयारी सुरू होती सगळी? माझी 2-3 महिन्यापासून तर सुरुवात आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर या अशा पद्धतीनं सगळ्या रणरागिणी या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं दिसतंय. अश्विन, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.